सध्या या फोटोमुळे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत एक नवीन आणि मोठा वाद निर्माण झालाय. सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि याच दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी ही सुरू आहे. मोहम्मद शमीच्या एका फोटोवरून त्याला प्रचंड ट्रोल केलं जातंय. शमीचा जो फोटो व्हायरल होतोय तो दुबईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील आहे. खरं तर फोटोत शमी सामन्यादरम्यान एनर्जी ड्रिंक पिताना दिसतोय, ज्यामुळे कट्टरपंथी त्याला लक्ष्य करतायत. बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी म्हटलंय की शमीनं उपवास न ठेवून मोठा गुन्हा केलाय. शरीयतच्या दृष्टीनं मोहम्मद शमी हा गुन्हेगार आहे, कारण इस्लाममध्ये उपवास अनिर्वाह्य घोषित करण्यात आलाय. रमजानमध्ये उपवास न ठेवल्याबद्दल ट्रोल होणाऱ्या मोहम्मद शमीला मौलानांकडूनही पाठिंबा मिळतोय. दिल्लीच्या मोती मशीदचे इमाम मौलाना अशरद यांनी म्हटलंय की मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना ना इस्लाम माहित आहे ना कुराण. इस्लाममध्ये प्रवाशाला उपवास करण्यापासून सूट आहे. शमी सध्या भारताबाहेर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे हे त्यांनाही लागू होतं. उपवासाच्या बाबतीत फक्त कुराणातील आदेशांचे पालन केले पाहिजे. बरेलीतील मौलाना किंवा इतर कुणाच्याही आदेशांचं पालन करू नये. शमी देशासाठी खेळत आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननंही क्रिकेटपटू मोहम्मद शमीला पाठिंबा दिलाय. असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी शमीचा बचाव केलाय आणि संपूर्ण असोसिएशन शमीच्या पाठीशी उभे असल्याचं म्हटलंय. तो म्हणाला की शमी इस्लामचा आदर करतो, पण त्याच्यासाठी देश धर्मापेक्षा पुढे आहे. प्रत्येकाची शरीर यष्टी प्रकार वेगळा असतो. जर शमी सामन्यादरम्यान चांगली कामगिरी करण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स पित असेल तर त्यात काहीही गैर नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्वाची आहे. जर शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर ते देशाला महागात पडू शकतं, अशी स्टेटमेंट MCAनं दिली आहे. तर हा कोण डुक्कर देशापेक्षा धर्म वाटतोय का, असं म्हणत नेटकरी देखील तुटून पडलेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.